वा वा, एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. भारतीताई, तुम्हालाही फॅन्स भेटत असतील, एखादा लक्षात राहिलेला किस्सा? मी ट्रेननी प्रवास करते, तर एकदा असाच ट्रेननी प्रवास करत होते आणि माझ्यामध्ये असं एक आहे की बाबा कोणी काही चुकीचं केलं किंवा दुसरं कोणाला तरी चुकीचं बोललं तर मी पटकन बोलते, नका बोलू, असं नका करू. पण शेवटी ते माझ्यावर येऊन शेकतं. असंच झालं होतं एकदा की एक ट्रेनमध्ये बाई उभी होती आणि मी तिला बोलले, अहो तुम्ही आज जाणं वगैरे वगैरे. तर ती चिडली होती माझ्यावरती. तर बोलता बोलता ती एका कम्युनिटीवरती बोलली आणि जे मला खटकलं. म्हटलं त्या असं कम्युनिटीवरती बोलायचं नाही. आणि असं बडबड करता करता माझा स्कार्फ तो निघाला असेल की खूप बोलत होते ना मी. आणि मग पटकन ओळखलं जातं असं. आणि मला मग जागा वगैरे देण्यात आली बसायला. बसले मी आणि त्या बाईने पण मला कदाचित ओळखलं असेल. मी आपली बोलत होते, सगळं शांत झालं आणि मी ती खिडकीतून अशी उतरली आणि उतरल्यानंतर खिडकीत आली आणि मला म्हणाली की एवढं सगळ्यांना सुधारायची हाऊस असेल ना, सुधारण्याची, तर स्वतःच्या मुलाला सुधारा ना. म्हणजे मुलाला मी का सुधारू? बाकीची माणसं हसायला घेणार, एक गुरुला सुद्धा. अद्वैत, आता तुझ्याकडे येणार आहे एका लग्नाची पुढची गोष्ट. आता लोकांच्या समोर येते आणि खरं तर ती जोडी प्रशांत नामले आणि कविताजी, तुझं दिग्दर्शन आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक आत्ताच रंगमंचावर आलंय. काही 20-22 प्रयोग झालेत आणि सगळे प्रयोग आतापर्यंत हाऊसफुल झालेले. वा वा वा, तर नक्की पाहायला विसरू नका झी मराठीची ही नवी प्रस्तुती एका लग्नाची पुढची गोष्ट. सचिन, आता तुझ्याकडे येणार आहे. तुझ्या आयुष्यातला एखादा असा प्रसंग की कानाला खडा. माझी बायको पुण्याची आहे आणि मी डोंबिवलीचा, सो आता ऑब्व्हियसली ती पण डोंबिवलीत आली. हो, लग्न झाल्यानंतर एक 2-3 आठवड्यांनी डोंबिवलीतल्या एका आईस्क्रीमवाल्याकडे गेलो. गेल्यानंतर तो काउंटरवरती जो ओळखीचा माणूस होता तो म्हणाला, वा वा वा, या 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 बस, आम्ही वरती जागा करून देतो. हां, सरांसाठी एक ओरिओ आईस्क्रीम सांग आणि मॅडमसाठी मँगो. तर मी त्याच्याकडे बघितलं आणि बायकोकडे बघितलं, तर बायको जवळपास पहिल्यांदाच आली आहे. म्हणजे एक मिनिट, मला त्याला सांगायला लागलं की अहो ही माझी बायको आहे आणि ही पहिल्यांदाच आली. हो का? मग त्या मॅडम काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला सांगा. तर जवळपास आम्ही दोघेही ऑर्डर विसरलो होतो, त्याला काय घ्यायचं आणि मला काय द्यायचं आहे ते. सो तेव्हापासून कानाला खडा की त्याच्याकडे जायचं असेल तर एकतर आता त्याच्याही लक्षात असेल म्हणा की ही माझी बायको आहे. सो दुसऱ्या कोणाला घेऊन गेलो कधी चुकून तर सांगेन की ही माझी मैत्रीण आहे, बायको नाही. तर मंडळी, आज आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत आणि संजय मोने आपल्याकडे आलेले आहेत. संजय मोने यांचा नवा कार्यक्रम सुरू झालाय, कानाला खडा, आणि त्यामध्ये ते बऱ्याच पाहुण्यांना बोलावणार आहेत आणि त्यांना प्रश्नही विचारणार आहेत. मला असं वाटतं की आज आणखीन एक मौका आहे तुमच्यासाठी, निमित्त आहे. तुम्ही इथे आहात आणि सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब सुद्धा सपत्नीक इथे आलेले आहेत. तर छोटीशी तुमची बातचीत त्यांच्याबरोबर झाली तर खूप मजा येईल. मी साहेबांना आणि वहिनींना या मंचावरती येण्याची विनंती करतो. स्वागत, स्वागत. नमस्कार. बसण्याची विनंती करतो साहेबांना आणि तुम्हाला. अशा पद्धतीचा कार्यक्रम डॉक्टरांनी सगळीकडे इतका लोकप्रिय केला आहे. मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम करतोय, तेव्हा तुम्ही सांभाळून घ्याल. मला माहिती आहे तुम्ही आतापर्यंत किती लोकांना कसं कसं सांभाळून घेतलं, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपण संसार करतो, काही जणांचे होतात, काही जणांना करावे लागतात. तर आपल्या संसारामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की ज्या बाबतीत तुम्ही वहिनींच्या बाबतीत बाबा नाही, म्हणजे कानाला खडा? साडी विकत घेणार. का बरं? कारण एक साडी सिलेक्ट करायला खूप वेळ लागतो. तेव्हापासून तुम्ही ठरवलं कानाला खडा? कानाला खडा. मग काय करता, म्हणजे तुम्ही सरळ त्यांनाच आणा असं सांगता की खूप साऱ्या घेऊन येता? नाही, मी गेलो तर मी जेवढ्या असतील 10 मिनिटात 10-15 साड्या घेऊन एका साडीला 2 तास लागतात. वहिनी, खरं आहे का हे?
हो ते म्हणतात तर खरंच आहे ना. तुमच्या बाबतीत असा एखादा काही कुठली गोष्ट की नाही या बाबतीत आपण ठरवलं कानाला खडा. ज्या वेळेला हे PWD मिनिस्टर होते आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे जेव्हा बनत होता त्यावेळेला मुलांचे वाढदिवस असले की मला मुलांशी खोटं बोलावं लागायचं. मी सांगायचे की नाही बाबांचा फोन येऊन गेला. कधी कधी मुलं ते ओळखायचे की आई आपल्याशी खोटं बोलते. आईने आधीच बाबांना सांगितलेलं असतं की तुम्ही फोन कराल यावेळेला. आणि मग एखाद्या वेळेला ते फसायचंच माझं काम. मग तेव्हापासून कानाला खडा लावला की ठीक आहे बाबा जेव्हा फोन करतील तेव्हा फोन करतील, बाबा कामात आहेत, खोटं बोलायचं नाही. पण मग आता तशी वेळच नसेल कारण आता रस्ते आता सगळे झाले नाही वेळ बाथरूमला. आता नाही वेळ. बरं एखादी सवय आहे तुमची चांगली वाईट अशी काही एखादी गोष्ट सवय म्हणा. मला कोणी मित्रांनी कार्यकर्त्यांनी किंवा कोणी जर पैसे उधारीवर मागितले हा तर मी तेव्हा त्याला दिले तर त्याला नेहमी सांगतो की मी उधारीवर दिले नाही, तुला दिले तू वापस करण्याची काही गरज नाही. अच्छा. कारण पैसे उधारीवर दिल्यावर तो वापसही करत नाही आणि संबंधही खराब होतात किंवा तो टाळतो. त्यापेक्षा त्याला आधीच सांगतो की तू घेऊन जा पण मला वापस नाही म्हणजे वापस करावी माझी अपेक्षा नाही. पण हे फक्त कार्यकर्ते मित्र का कुणालाही असं तुम्ही नाही कुणाला करता नाही नाही, मी परवाच एक लोन साठी करणार होतो. तुम्ही नाही तर मला लगेच मालिका निर्माण करण्याकरता फायनान्स साहेबांची अशी कुठली सवय की ज्यामुळे तुम्ही ठरवलं नाही बाबा कानाला खडा. नाही त्यांना सगळ्यांना जेवायला बोलायची खूप आवड आहे. हा पहिल्यांदा मला असं वाटायचं की किती लोकांचा स्वयंपाक करून ठेवू. पण नंतर सवय झाली. म्हणजे मी सवय करून घेतली की आज हे नागपुरात आहे म्हणजे किमान 25-50 लोकांचा आपल्याला तयारी पाहिजेच. माझी फजिती होण्यापेक्षा ते तयार असलेलं बरं. त्याच्यामुळे कानाला खडाच ते मलापासून लागला की लोणची पाहिजे, पापड घरामध्ये पाहिजेच, भाजी घरामध्ये पाहिजे. जेव्हा साहेब असतील तेव्हा कधीही तुम्ही या, 50 लोक आरामात जेवू शकतात. ताट पूर्ण भरलेलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. नाही, पण मगाशी सगळेजण खाण्याबद्दल बोलत होते त्यांना खूप गोष्टी सांगायच्या होत्या कारण हा. त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलंय की ते फार सुंदर खवय्ये आहेत. मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अधिवेशन सुरू होतं आणि एकदा अचानक ते म्हणाले नितीन आता वेळ झाली आपण जेवण करू. तर मी घरून डबा आलेला आहे तर त्यांचे सापटे नावाचे त्यांचे सचिव होते. त्यांना सापटे डबा काढा आम्ही दोघं जेवायला बसलो. तर मी त्यांना विचारलं सर डबा घरून नाही आहेत का. तर काय बोलतो म्हणे घरचंच आहे. नाही म्हटलं हे तर थालीपीठ घरचं नाही आहे तुमच्या. नाही असं कसं म्हणे. बोलवलं सापटेला म्हणे घरी फोन लाव आणि विचारलं मला म्हणाले कुठला आहे म्हटलं हे प्रकाशचं आहे. आणि घरी फोन लावला आणि त्यांनी मिसेस जोशीला विचारलं त्यांनी सांगितलं प्रकाशमधून आणला आहे. चला म्हणजे बऱ्याच लोकांनी कानाला खडा लावला असं की तुमच्या बाबतीत जेवणाच्या बाबतीत काही पैज वगैरे लावायचे नाही ते बरोबर ओळखता येईल. पण साहेब तुम्हाला नागपूरमधलं एखादं कुठलं खवय्यगिरीचं ठिकाण आठवतं की जिकडे तुम्हाला जायला आवडतंच किंवा दोघेही तुम्ही जाता असं मागे एकदा सांगितलं होतं तुम्ही. आम्ही पुष्कळ ठिकाणी जातो आणि आता थोडासा अडचण होते कारण बहुतेक आमचा चॉईस फुटपाथवरचे दुकानं होती. आता काय की बरोबर 30-40 पोलीसवाले असतात त्यामुळे अडचण होते. पण तरी आम्ही जातो, पावभाजी खायला जातो, स्कूटरनी जातो. हो बिलकुल. नाही खरं तेच आहे की हे सांगितले खरंच खव्याची करंजी, खव्याची पोळी, हां. खव्याची जिलबी. वा तर खव्याची करंजी आणि जिलेबी कुठे मिळत नाही ती नागपुरात होती. वा 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 वा